सभेसाठी जुन्नर तालुक्यातील सर्व नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना नमस्कार. खरं तर 2 दिवसांपूर्वी दादांचं जाणं झालं. एका दशक्रियामध्ये असतानाच एक बातमी आली की दादांच्या विमानाचा अपघात झाला आहे, 5 जणांचा मृत्यू झाला आहे आणि दादा जखमी आहेत. पण त्यावेळी असं वाटलं तर दादांना कुठेतरी थोडं खरचटलं असेल, काही होणार नाही. पण त्यानंतर पुन्हा बातमी आली की दादांचं अपघाती निधन. ते मन मानायला तयारच नव्हतं. असं वाटत होतं कुठेतरी ही कदाचित खोटी बातमी असेल, फेक न्यूज असू शकते. त्यावेळेस अक्षरशः हातपाय लटपटायला लागले होते, कारण माझ्यासारख्या कार्यकर्तीने दादांसोबत काम केलेलं आहे. दादांचा अनुभव मला आहे. दादांनी देखील मला संधी दिलेली. शेवटचा जिल्हा परिषदेची मुलाखत देखील दादांनी माझी घेतलेली आहे. 10-15 मिनिटांचा दादांनी माझ्यासाठी वेळ दिला होता आणि अगदी हसत खेळत दादांनी ती मुलाखत घेतलेली माझ्या आयुष्यभर कायम स्मरणात राहील. दादांनी अनेक प्रश्न मला विकास कामांबद्दल केले होते, मतदारसंघाबद्दल बरेच विचारणा केली होती. अगदी छान छान उत्तरं दादांनी देखील ती हसत खेळत ऐकत ती मुलाखत इतकी छान पार पडली की मी खरंच आयुष्यभर ती विसरू शकत नाही. आणि ती मुलाखत झाल्यानंतर दादा देखील म्हणाले, मला अनेक ठिकाणी तरुणांना संधी द्यायची आहे, पण कधीकधी काही राजकीय समीकरणं जुळत नाही किंवा काही घटना घडतात, त्यामुळे ती संधी मला कदाचित राष्ट्रवादी पक्षाकडून मिळाली नाही, पण शरददादांच्या माध्यमातून ती मिळाली. पण मी निश्चित या ठिकाणी बोलेल, माझा विजय ज्यावेळेस नक्की होईल तीच श्रद्धांजली अजितदादांसाठी असेल. कारण दादांसारखा काम करणारा नेता म्हणूनच दादांची ओळख आहे आणि ती कायम राहील. बोलतात ना, मरावे परी किती रुपये उरावे. तशीच काहीतरी परिस्थिती आत्ता आपण 2 दिवसांपासून सर्व महाराष्ट्रात पाहतो आहे. प्रत्येक जणाला वाटतं आहे आपल्या घरातलंच कुणीतरी गेलं आहे. 2-3 दिवस झालेत, अजूनही सुतक पडल्याची भावना मनात आहे. 2 दिवस प्रचार प्रत्येकाने थांबवला आहे. कुणाची अजूनही भावना होत नाही आहे की आपण प्रचारासाठी खाली उतरलं पाहिजे. सर्वांनी झेंडे खाली उतरवलेत. ठीक आहे, दादांसारखा नेता खरंच पुन्हा होणे नाही. मी ईश्वराला एवढीच प्रार्थना करेल, होणार नाही दादांसारखा नेता, पण एखादा माणूस नक्की पाठवा जो महाराष्ट्राची, शेतकऱ्यांची, सर्वसामान्य जनतेची काळजी घेईल. एवढं बोलून मी भाषण संपवते आणि दादांना सर्व उपस्थित महिलांच्या वतीने आणि ओतूर धालेवाडी गटाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली व्यक्त करते. रामकृष्ण हरी.